ते भद्रायी नियताः प्रणताः स्वताम् सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो जहि। ओम श्री मात्रे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। काल आपण ओम मात्रे नमः या मंत्राचं अध्ययन केलं. आईची करुणा, हितकारक तिचा स्वभाव, कल्याण करण्याची तळमळ, तारक रूप, रक्षण करती इत्यादी रूप आपण देवीची पाहिली. आज आपण पद्ममालिनी या पदाचा अर्थ, त्याचे वेगवेगळे आयाम, महत्व, मंत्र आणि फलश्रुती पाहणार आहोत. 181व्या श्लोकाचा उत्तरार्ध ते 187चा पूर्वार्ध असे दीर्घ विवेचन या नामाचं आहे. कदाचित 2 भागामध्ये बघूया आपण. आज सगळं होईल असं नाही, आज आणि उद्या असे आपण त्याचे विभाग करू. इथं शरीरामधल्या नाडीचक्राचा उल्लेख आहे, त्यामुळे इथं कुंडलिनी संदर्भात ज्ञान दिलंय. शरीरातील 72,000 नाड्या, त्यानंतर मुख्य 3 नाड्या इडा, पिंगला, सुषुम्ना. त्यातील प्रमुख सुषुम्ना, जिला नाडीचक्राची प्रमुख किंवा नायिका असं म्हटलंय, तिचा संदर्भ इथं आलेला आहे. तर खूप विस्तृत असं हे विवेचन आहे. ते कसं आहे ते आपण बघूया. या श्लोकामध्ये असं म्हटलंय की नाडीचक्राची जी प्रमुख आहे सुषुम्ना नाडी, ती मुक्तियान, महायान, योगीयान म्हणून ओळखली जाते. ती शक्ती वैष्णवी, सूक्ष्म, मद्रूप म्हणून वर्णन केली जाते. आता या ठिकाणी पहिलंच थोडं गूढ वाटेल की जी सुषुम्ना नाडी आहे तिचा आणि पद्ममालिनी या शब्दाचा काय संबंध आहे या नामाचा असं वाटेल. पण यातली जी पद्म आहे ती पद्म म्हणजे शरीरातली असलेली चक्र, गूढ चक्र जे आहेत मूलाधारापासून सहस्रापर्यंत, आणि तिच्या भोवती असणारी जी कमळं आहेत, इतर चक्र आहेत, ती सुषुम्ना भोवती असणारी, सुषुम्ना सहस्रारापासून पर्यंत जाते मूलाधारापासून, आणि ती जी बाकीची चक्र आहेत तर ती एक एक पद्म आहेत, आणि त्या पद्मांची माळ या सुषुम्ना रूप महालक्ष्मीने घातली आहे असं इथे याचं वर्णन आहे. त्यामुळे सुषुम्ना म्हणून, कुंडलिनी म्हणून या ठिकाणी महालक्ष्मीचं स्वरूप आपण पाहणार आहोत. पद्ममालिनी याचं हे विवेचन आहे 11व्या रुचेमध्ये, श्री सूक्ताच्या 11व्या रुचेमध्ये हे नाम आलंय. त्याबाबत आता लक्ष्मी आपल्याला सांगणार आहे. काय काय म्हणलंय तिने? सुषुम्ना नाडी, मुक्तियान, महायान, योगीयान, वैष्णवी, सूक्ष्म आणि सद्रूप हे तिची विशेषण पहिल्या श्लोकामध्ये सांगितले. 13व्या रुचेत सुद्धा पद्ममालिनी हे पद आहे. तर हे पद सांगताना देवी म्हणते की जी नाडी सुषुम्ना या नावाने ओळखली जाते ती प्रमुख नाडी, तिला मुक्तीचं वाहन असं म्हणतात. श्रेष्ठ वाहन आणि योग्यांचं वाहन अशी नाव आहेत तिला. कारण योगी लोक कुंडलिनीचा अभ्यास करतात, त्याच्यापासून ते मुक्ती मिळवतात, आणि त्यामुळे कुंडलिनीला मुक्तीचं वाहन असं म्हटलेलं आहे. तसंच ती शक्ती वैष्णवी आहे, सूक्ष्म आहे, देवी रूप आहे म्हणून वर्णन केलेली आहे. तर इथं ज्या सुषुम्ना मार्गाने कुंडलिनी जाते त्या मार्गाचं रूप इथं वर्णन केलं आहे आणि त्याचं श्रेष्ठत्व सांगितलेलं आहे. तर आपण या पहिल्यांदा सुषुम्नेची माहिती घेऊया, नाडीचक्रांची सगळ्या माहिती घेऊया. मनुष्य शरीरामध्ये 72,000 नाड्या आपल्या योगशास्त्रात हठयोगामध्ये सांगितलं. त्यातील 14 नाड्या प्रमुख आहेत. त्यांची नावं अशी: सुषुम्ना, इडा, पिंगला, कुहू, गांधारी, अस्थिजिह्वा, सरस्वती, पूषा, पयस्विनी, शंखिनी, यशस्विनी, वारुणी, अलंबुषा आणि विश्वोदरी. हा जो संदर्भ आहे तो सिद्ध सिद्धांत पद्धती पान नंबर 28 मध्ये आलेला आहे. या नाड्यांपैकी इडा, पिंगला, सुषुम्ना या 3 नाड्या जास्त महत्वाच्या आणि सर्वात श्रेष्ठ ही सुषुम्ना. ती मूलाधार ते सहस्रार अशी थेट जाणारी नाडी.
मूलाधारामधील सुप्त कुंडलिनी जेव्हा जागृत होते तेव्हा ती सुषुम्नेतून सहस्रार चक्रामध्ये जाते, तेव्हा योग साधना पूर्ण होते. योगी ब्रह्मस्वरूप म्हणून या नाडीचं महत्व आहे. त्यामुळे इथं तिला नाडीचक्राची नायिका असं म्हटलं आहे. ती मुक्तियान आहे, म्हणजे मुक्तीकडे घेऊन जाणारं वाहन आहे. योग साधना करताना बाकीच्या ज्या सगळ्या नाड्या आहेत त्या प्राणायामाद्वारा व्यवस्थित कार्यरत ठेवता आल्या. जे सगळ्या नाड्यांच्या वरती आपण ध्यान केलं, त्या चक्रांवरती ध्यान केलं आणि त्या नाड्या आपण जर कार्यरत ठेवल्या प्राणायामाद्वारे, तर त्यांनी मुक्ती मिळेल असं नाही, काही सिद्धी मिळतात. पण कुंडलिनी सुषुम्नेतून गेली म्हणजे सुषुम्ना कार्यरत झाली तरच मुक्ती मिळते. त्यामुळे इतर सर्व वाहनांमध्ये, आता वाहन हे ते काव्यात्मय, मी आधीच सांगितले की हा ग्रंथ काव्यात्मय आहे. त्यामुळे इथं तिला वाहन असं म्हटलं तर ती श्रेष्ठ समजली जाते. विमान, अवकाशयानं ही वाहनं लौकिक सृष्टीमधला सफर घडवतात, प्रवास घडवतात. आपण गाडी आहे, सायकल पासून आपल्याकडे वाहन आहे विमानापर्यंत. तर त्याच्यातून आपण लौकिक सृष्टीमध्ये प्रवास करतो. पण सुषुम्नेतून कुंडलिनी जेव्हा प्रवास करते तेव्हा मात्र ते मुक्तीचं वाहन होतं. तेव्हा या परब्रह्म म्हणजे ब्रह्मत्वाकडे जाण्याचा प्रवास करायचा असेल तर सुषुम्ना कार्यरत व्हावी लागते, त्याच्यावर येते सामर्थ्य. त्यामुळे ह्या मार्गाला कार्यरत करण्याचं कार्य फक्त गुरु करू शकतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली असा अभ्यास करणाऱ्याला योगी म्हणतात. म्हणून सुषुम्ना योगी वाहन या नावाने सुद्धा ओळखली जाते. सर्व नाड्यांना प्राण पुरवणारी मूळ शक्ती कोण आहे? आपण इतके अभ्यास केलाय तर तुम्ही सहज उत्तर द्याल की चेतना शक्ती आहे, चित शक्ती आहे, जाणीव शक्ती आहे, संवेद शक्ती आहे. तेव्हा तीच या सुषुम्ना नाडीत आहे. म्हणून तिला शक्ती किंवा वैष्णवी किंवा आरोही, वर जाणारी असं म्हणतात. ती शक्ती सूक्ष्म आहे म्हणून तिला सूक्ष्मा म्हणतात, आणि ती देवी रूप आहे म्हणून तिला तद्रूपा असं म्हणतात. आता या सुषुम्नेची माहिती पुढच्या श्लोकांमधून सुद्धा आहे. पाठीचा कणा हा मनुष्य देहाचा कणा आहे. मुख्य ताठ आपण राहतो ते पाठीच्या कण्यामुळे. या कण्यातून मूलाधार ते सहस्रार जाणारी ही महानाडी एकमेव आहे. या मार्गावर 6 शक्ती केंद्र आहेत. मुख्य प्राणशक्तीचा पुरवठा त्या शक्ती केंद्रातून होतो. या चक्रातून जो शक्ती स्रोत वाहतो त्याचं छायाचित्र आता संगणक आणि विशिष्ट प्रकाशात घेतलेले छायाचित्र, याला ऑरा म्हणतो आपण, त्याच्या मदतीने घेतलं जातं. ह्युमन ऑरा म्हणतात, किंवा मनुष्य शरीराभोवती असणारं तेजोवलय असं म्हटलं जातं. पूर्णतः स्पष्टीकरण तसं करता येणार नाही, पण आपण संतांच्या पाठीमागे, देवाच्या पाठीमागे असे एक सबंध तेज दाखवतो की नाही, गोल असं सूर्यासारखं, तर तो त्यांचा ऑरा असतो. तर शास्त्रज्ञ याच्यावर संशोधन करतायत, पण हे आपल्या ऋषींचं काय संशोधन आहे ते आपण पाहणार आहोत. त्यांची परिभाषा वेगळी, शास्त्रीय परिभाषा वेगळी, ऋषींची परिभाषा वेगळी. पण संशोधन आणि अनुभूतीमधूनच आपल्या ऋषींनी ही शास्त्र लिहिलेत. त्यामुळे सुषुम्ना नाडी आणि तिची महती या संदर्भामध्ये पद्ममालिनी संदर्भात इथं गायली आहे. याचं विवेचन आता बघूया. लक्ष्मी असं सांगते की सर्व इच्छांचे विषय जिच्यावर अवलंबून असतात अशी जी प्रत्येक जीवांच्या देहस्थ ऊर्ध्व व अधोगतीला भेदून किंवा व्यापून राहते. आता हे कंटिन्युअस वाक्य आहे, म्हणजे हे जे श्लोक आहेत ना 2-3, ते पूर्ण वाक्य पुरे करतात, म्हणजे अर्ध असं वाक्य. ते 181 ते 88 असं पूर्ण वाक्य आहे, ते मोठं वाक्य आहे. म्हणून हे जे त्यांनी सांगितलं आता की सर्व इच्छांचे विषय जिच्यावर अवलंबून असतात अशी जी प्रत्येक जीवांच्या देहस्थ ऊर्ध्व व अधोगतीला भेदून व्यापून राहते. अर्ध जे वाक्य पुढच्या श्लोकामध्ये अजून ते पुढे होईल.
ती काय म्हणते की सुषुम्ना नाडीची आणखीन काही वैशिष्ट्ये आली आहेत. तर ती पुढच्या 3 श्लोकामध्ये आहेत. आपण स्वतंत्रपणाने ती बघूया. या श्लोकामध्ये देवी असं म्हणते की सगळे विषय ज्या नाडीवर अवलंबून असतात ती सुषुम्ना. त्या नाडीवरती सगळे विषय अवलंबून असतात. कोणते विषय? शेकडो विषय. 10 इंद्रियांचे 10 विषय तर आहेतच. पण मन ह्या आंतर इंद्रियामध्ये शेकडो विषय असतात. आता सुद्धा आपण ऐकत असाल तर आपल्या मनामध्ये अनेक विचार चालू असतील. अनेक विषयाबद्दल आपलं मन काहीतरी सुचवत असेल. तर ते विषय कोणते? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर याच्यामध्ये ते विभागले. हे सगळे विषय या नाडीमध्ये असलेल्या प्राणशक्तीमुळे प्रत्ययाला येतात. बरोबर, त्या आपण चेतना असेल शरीरात तरच हे विषय कळतील ना. त्यामुळे या नाडीमध्ये जी प्राणशक्ती आहे, कुंडलिनी म्हणजे प्राणशक्ती असं आपण म्हणू शकतो. ही प्राणशक्तीच आहे ना, महाप्राण आहे ती. तर या प्राणशक्तीमुळे प्रत्ययाला येतात, म्हणून ते तिच्यावर अवलंबून आहेत असं इथं म्हटलं. प्राणशक्ती नसेल तर कोणतंच इंद्रिय चालणार नाही, कार्य करणार नाही. त्याबद्दल बृहदारण्यक उपनिषदाने सांगितलंय की प्राणशक्ती हा अवयवांचा रस आहे. ते पण काव्यात्मक आहेत. आपले ऋषीमुनी खरोखर कवी होते. खूपच दृष्टांत आणि छान देतात ते. तर प्राणशक्ती ही अवयवांचा रस आहे. प्राण निघून गेले की इंद्रिय शुष्क होतात. सरळ आहे ना. शरीर सगळं कोरडं पडतं. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की प्राणशक्ती ही कशी आहे, तर सोहमस्य अंगिरसः अंगानां हि रसः प्राणो वा अंगानां रसः प्राणो हि वा अंगानां रसः यस्मात् कस्मात् अंगात प्राणः उत्क्रामति तदेव तत्शिष्यति एष हि वा अंगानां रसः. म्हणजे हा अंगिरस म्हणतात त्याला, अंगानाम रस, हा अंगांचा रस. कारण ह्या सगळ्या आपलं शरीर रसरशीत असतं की नाही. आणि खूप अशक्त झालं, खूप ॲनिमिया झाला की शरीर कसं दिसतं? कोरडं पडलेलं दिसतं. त्वचा कोरडी पडते, चेहऱ्यावरचं तेज जातं की नाही, रस निघून जातो. तर अंगानाम रस प्राणो हि वा अंगानाम रस. प्राण हा अंगातला रस आहे. तस्मात यस्मात कस्मात अंगात प्राण हा उत्क्रामती. म्हणजे कुठल्या तरी कारणाने जर अंगातून शरीरातून प्राण निघून गेले तर तदेव शिष्यती. शरीर कसं होतं? शुष्क होऊन जातं. एष हि वा अंगानां रसा. बृहदारण्यक उपनिषद 1:19 असा संदर्भ आहे. म्हणजे हे उपनिषदातले संदर्भ आहेत. मी पहिल्यापासून सांगितले हे वैदिक आहे. तंत्र हे आगम असलं तरी वैदिक आहे. आणि यामध्ये वेदांत आहे. त्यानंतर योग आहे, कुंडलिनी योग आहे, ध्यानयोग आहे, राजयोग आहे, मंत्रयोग आहे, लययोग आहे. त्याप्रमाणे आता इथं बृहदारण्यकाचा संदर्भ येतो. मग देवी इथं म्हणते की सुषुम्नेवर सगळे विषय अवलंबून असतात, कारण तिच्यातून प्राणशक्तीचा पुरवठा होतो आणि ती इंद्रिय कार्य करतात. पुढे देवी असं म्हणते की सुषुम्ना प्राण्यांच्या देहगत ऊर्ध्व किंवा अधोगतीला भेदून जातं. म्हणजे काय? ऊर्ध्वगती आणि अधोगती यांना भेदून जाणार. म्हणजे कशी आहे, तर ती त्यांना व्यापून राहील, म्हणून ती श्रेष्ठतम नाडी आहे. जे भारतीय आपल्या दर्शनशास्त्राप्रमाणे जीवाची जशी उत्क्रांती होते तशी अवनती पण होते. आपल्याकडे डार्विनचा सिद्धांत नाही, फक्त उन्नती होत जाते असं नाहीये. मनुष्य हा देवच होतो असं नाही. मनुष्य पुन्हा पशु पण होऊ शकतो. त्याचे कर्म, त्याची वासना कशी असेल तशी. त्यामुळे उन्नती पण आहे ना अधोगती पण आहे. म्हणजे सुपर ह्युमन पण तो होऊ शकतो, देवत्वाला पण जाऊ शकतो आणि तो पशुयोनीला पण जाऊ शकतो. म्हणजे त्याची उन्नती अधोगती दोन्ही होते. डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे फक्त मनुष्याचा देव होईल लगेच असं नाही. म्हणजे एक 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 वाढत जाऊन तो देवत्वाला जातो असं नाही. आपल्याकडे अधोगती पण सांगितली. तेव्हा जीवभावातून बाहेर पडतात. काही जण जे असतात ते आपल्या स्वरूपाचा अभ्यास करतात आणि त्या मायेतून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात. गुरूंची उपासना घेतात, गुरूंकडून दीक्षा घेतली जाते, गुरु सांगतील तशी साधना केली जाते.
आणि शास्त्राचा अभ्यास केला जातो, श्रवण मनन निधिध्यासन केलं जातं आणि मग ते ऊर्ध्वगतीला जातं, म्हणजे स्वर्गलोकाला जाऊ शकतात किंवा त्याहूनही मुक्ती मार्गाकडे जाऊ शकतात, मायेच्या पलीकडे जाऊ शकतात. जीवभावातून बाहेर पडून ते ईश्वर भावाला जातात. जीवाहंता सोडून ईश्वराहंता अनुभवतात आणि ईश्वराहंता सुद्धा सोडून अहंतारहित ब्रह्मतत्वाला पोहोचतात. अवघड काही नाही. ज्ञानेश्वरांनी पण सांगितलेलं आहे की जीवाहंता देहाहंता असते पहिली आपल्याला, म्हणजे मी म्हणजे माझा देह आणि माझा देह हे माझं सर्वस्व आहे. मी म्हणजे हा देह, ही देहाहंता झाली. पण मी म्हणजे जीव, हा जीवाहंता आहे. पण देहाहंता जाऊन आधी जीवाहंता यायला पाहिजे, कारण मग जीव म्हणजे मग सगळ्यांचा जीव माझ्यासारखाच असतो. मग मनुष्य थोडा उन्नत होतो विचाराने आणि प्रगल्भ होतो आणि मग हे सगळं ईश्वर आहे असं जे जे भेटेभूत ते ते म्हणजे जे भगवंत आणि मग सगळं भगवत स्वरूप अवघे जन विठ्ठलमय विठ्ठल स्वरूपाशा होऊन जातो. त्यामुळे मग ईश्वराहंता येते. पण ती सुद्धा जाऊन अहंता रहिताच्या ब्रह्मतत्वाला काही लोक पोचतात. जे हे त्यांची कशी झाली ऊर्ध्वगती झाली, विश्वात्मक होतात, ही ऊर्ध्वगती. पण जे लोक काम क्रोध या सगळ्या भावनांमधून बाहेर पडत नाहीत, आपल्यासारखे सामान्य, आपल्याला लगेच राग येतो, आपल्याला इच्छा असतात, आपल्यासारखे सगळ्या भावभावना असतात, प्रेम आहे द्वेष आहे सगळ्या, तर जे जीव कामक्रोधादी भावनातून बाहेर पडत नाहीत त्यासाठी प्रयत्न सुद्धा करते, ते पुन्हा त्या त्या प्रकारच्या भोगासाठी त्या त्या जीवयोनीत जन्म घेतात. आपण बघितलं की कुठला भोग घेण्यासाठी कुठलं शरीर लागतं. मागच्या वेळेस आपण बघितलं की नाही की मांस, सडलेला मांस वगैरे तर गिधाडं खातात, म्हणजे ते मांस खाण्यासाठी गिधाडाचं शरीर घ्यावं लागतं. सारखं नॉनव्हेज प्राणी खायचे असतील तर सिंह होतं, वाघ होतं, हो की नाही. म्हणजे असं ते 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 भोग घेण्यासाठी मनुष्याचे आकार मनुष्यच होतो असं नाही, तो प्राणी मात्रांचे आकार घेतो. म्हणजे हा जो जीव आहे तो त्या त्या भोगांसाठी ते ते शरीर धारण करतो. मग जशी वासना असेल तसं जन्म येतो किडामुंगीपासून, तेव्हा त्या त्या जीवयोनीत जन्म घेतात. पण ह्या फक्त भोगण्यासाठी असतात. 84 लाख जीवयोनी आहेत, त्यामध्ये सगळ्या भावना भोगल्या जातात. पण खाली येणं ही अवनती आहे. ऊर्ध्वगती बघितली आपण, आता ही अवनती. मनुष्य कुठे आहे? दोन्हीच्या मध्ये, ऊर्ध्वगतीच्या मध्ये पण आहे, अवनतीच्या अधोगतीच्या मध्ये. कारण कुठलाही प्राणी हा ब्रह्मतत्वाला नाही जाऊ शकत, फक्त मनुष्य प्राणी जाऊ शकतो, ब्रह्मत्व पाहू शकतो, विश्वात्मक होऊ शकतो. एखादा बैल, घोडा किंवा इतर जनावर, प्राणी मात्र, पशु पक्षी हे नाही साधना करू शकत. मनुष्य फक्त साधना करू शकतो. त्यामुळे मनुष्याला मध्ये ठेवलेले, मग तो ऊर्ध्वगतीलाही जातो, अधोगतीलाही जातो. म्हणजे ह्या संपूर्ण प्राणी मात्रांच्या सृष्टीमध्ये मनुष्याचं स्थान मध्ये आहे. आणि तो हे जाणू शकतो की मी कोण आहे, मी इथं का जन्माला आलोय, आधी कुठे होतो, आईच्या गर्भात येण्यापूर्वी कुठे होतो. मग तो विचार करतो की कोण आहे. मग तो विवेकाने निश्चय करतो, गुरूंच्याकडे जातो, शास्त्र बघतो आणि आपली उन्नती करून घेतो. नसेल इच्छा तर भोगामध्ये रमतो, अधोगती करून घेतो. पण ही इतर प्राण्यामध्ये नाही, त्या फक्त भोगयोनी. पुरुषार्थ त्यांना करता येत नाही. पुरुषार्थ फक्त मनुष्याला करता येतो. मनुष्य परिस्थितीवर मात करू शकतो, त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. पण देवी इथं म्हणते की ऊर्ध्व किंवा अधोगतीमध्ये जरी जीव असले तरी त्यांच्यामध्ये मी सुषुम्ना रूपामध्ये आहे, कारण प्राण आहे ती कुंडलिनी ही प्राणशक्ती. जो जो जिथे जिथे प्राण आहे त्या ठिकाणी कुंडलिनी आहे. मग ती मुंगी असली तरी ब्रह्मदेव असले, त्यामुळे प्राण जिथे आहे तिथे ही आपली लक्ष्मी आहे. ही प्राणशक्ती सुषुम्नेच्या रूपामध्ये, मनुष्याच्या मध्ये मेरुदंडामध्ये सुषुम्ना असते. ही प्राणशक्ती इतर प्राण्यांमध्ये कमी जास्त रूपामध्ये असते,
आणि प्राणशक्तीशिवाय एकपेशीय प्राणी सुद्धा हालचाल करू शकत नाही. त्यामुळे जिथे प्राण आहे तिथे कुंडलिनी आहे, काही सूक्ष्म स्वरूपामध्ये, काही चांगल्या प्रगत स्वरूपामध्ये. आणखीन एका अर्थी असं इथं म्हणता येतं की कुंडलिनी सुषुम्नेतून जाऊन सहस्रार चक्रामध्ये स्थिर झाली की जीवाची गती खुलते, म्हणजे त्याला पुनर्जन्म नाही, तो ब्रह्मस्वरूप होतो, अंतिम गती प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणजे देवी सुषुम्नेच्या प्राणशक्तीची पूर्णावस्था पाहते. पूर्णावस्था कुठे होते? सहस्रार चक्रामध्ये, शिवाशी एकरूपत्व होते. मग तिथे गती संपते. आपण आपल्याकडे मनुष्य एखादा त्याचा देहांत झाला की आपण रेस्ट इन पीस म्हणू शकत नाही. RIP जे लोक लिहितात त्यांना ह्याची कल्पना आहे की नाही मला माहिती नाही, पण RIP म्हणजे रेस्ट इन पीस असं का म्हणतात, तर त्या संस्कृतीमध्ये डूम्स डेला ते पुन्हा परमेश्वराच्या समोर येऊन आपल्या पापांचा पुण्याचं झाडाझडती देतात, ते तोपर्यंत त्यांनी शांत चित्ताने स्वस्थ राहावं म्हणून रेस्ट इन पीस म्हणतात. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये कसं आहे, किंवा संस्कृतीमध्ये म्हणूया, आपण धर्मशब्द बाजूला ठेवू. आपल्या संस्कृतीमध्ये मनुष्याला गती मिळते, तो विश्रांती नाही घेत. देहांत झाल्यावर त्याला गती मिळते. मग ती ऊर्ध्वगती असो, अधोगती असो, पण उत्तरायण दक्षिणायन प्रमाणे सूर्यमार्ग म्हणजे प्रकाशाचा मार्ग आहे, अंधाराचा मार्ग आहे, भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं. तर त्याप्रमाणे त्याला गती मिळते. म्हणून आपण म्हणतो की आत्म्याला उत्तम गती मिळू दे, जीवाला उत्तम गती मिळू दे, म्हणजे तो पुढे जाऊ दे, ऊर्ध्वगतीला जाऊ दे. चिमणी, पाखरा, डास, वीस, मच्छर, झाडं, वेली असं काही त्यांनी होऊ नये, चांगल्या गतीला जावं. म्हणजे जीवाची गती खुंटते केव्हा? तर ब्रह्मस्वरूप झाल्या, तोपर्यंत त्याला गती असते. म्हणून देवी म्हणते की मी प्राणशक्तीची पूर्णावस्था पाहते आणि गती संपवते, ऊर्ध्व आणि अधोगतीचा भेद करते. म्हणजे ती वरे जात नाही, मनुष्य खाली जात नाही, तर ब्रह्मस्वरूप होतो, विश्वात्मक होतो. आणि प्राणशक्ती मुळात कशी आहे? चिन्मय रूप आहे आणि संवित स्वरूप आहे, विश्वरूप आणि अरूप. कशी आहे ती? चिन्मय रूप आहे, विश्वरूप आहे, अरूप आहे. एकच एक रूप आहे प्राणशक्तीला असं नाही. ज्या जे प्राण्यांचं देह असेल त्याप्रमाणे ती प्राणशक्ती आपल्याला दिसते. त्यामुळे विश्वात्मक व्हायचं असेल तर आपल्या सहस्रार चक्रामध्ये असलेल्या भगवंताशी एकरूपता झाली पाहिजे. आणि योगी लोक हा कुंडलींचा अभ्यास करून ती एकरूपता मिळवते. पुढे विशाल अनंत अशा ब्रह्मरूप आकाशाला व्यापून राहणारी ती सुषुम्ना नाडी. कशी आहे ती? विशाल अनंत ब्रह्मस्वरूप आकाशाला व्यापून राहणार, संसाराच्या तापाचा खेद वाहणाऱ्या सर्व जीवांच्या मुक्ततेसाठी ती आहे. तर काय इथे कशी आहे ही सुषुम्ना? कोणासाठी आहे? तर मनुष्याच्या मुक्ततेसाठी ही प्राणशक्ती कार्यरत होते, किंवा साधनेने मनुष्य ती कार्यरत करतो. पण तापाचा खेद जो आहे, संसाराच्या तापाचा खेद, भवसागराने तप्त होणे, संत महात्मे म्हणतात. भवसागराने तप्त, त्रिविध तापानी तापलो, समर्थाने म्हटलंय, त्रिविध तापे तापला तो अध्यात्माचा अधिकारी झाला. हे संसारामध्ये त्रिविध ताप आहेत, अधिभौतिक, आध्यात्मिक, अधिदैविक. त्याचं वर्णन दासवदामध्ये खूप विस्ताराने केलेलं आहे, हे जरूर पाहावं. की आध्यात्मिक ताप म्हणजे कोणता? आतून शरीरातून होणारा, मनाला होणारा. अधिदैविक हे आकाशातून नदीचं पूर, अमुक अमुक अधिदैविक. आध्यात्मिक झालं आणि अधिभौतिक हे आपण हिंसू, काटा चावणे, सर्प चावणे, अमुक तमुक. पहा तुम्ही, संपूर्ण व्यवस्थित वर्णन समर्थांचं केलेलं आहे. तर हा संसाराचा ताप आहे, त्या तापाचा खेद वाढणाऱ्या जीवांना मुक्ती मिळवण्यासाठी ही सुषुम्ना नाडी असते. सुषुम्नेचं आणखी एक वैशिष्ट्य, सुषुम्ना काय आहे? विशाल आणि अनंत अशा ब्रह्मरंध्राला व्यापून राहते. सुषुम्ना पाठीच्या कणाच्या टोकापासून म्हणजे त्रिकास्तीपासून थेट मेंदूच्या मध्यापर्यंत आहे.
तिचं वर्णन सिद्ध सिद्धांत पद्धतीमध्ये हा गोरक्षनाथ लिखित ग्रंथ आहे. त्यामध्ये त्यांनी असं केलेलं आहे, वर्णन कसलं की 5वं कंठचक्र आहे ते 4 अंगुलांचे असून त्याच्या डाव्या बाजूस इडा चंद्रनाडी आणि उजव्या बाजूला पिंगला सूर्यनाडी आहे. या दोहोमधील सुषुम्नेचं ध्यान करावं हीच अनाहत कला आहे. याचे यथार्थ ज्ञान त्याच्यामुळे प्राप्त होतं. म्हणजे इथं ध्यान केल्याने काय होतं, यथार्थ ज्ञान प्राप्त होतं. तसेच मूलकंद म्हणजे मूलाधार तिथून श्वेतवर्ण ब्रह्मरंध्रापर्यंत गेलेल्या ब्रह्मनाडीचे सुषुम्ना नाडीचं स्मरण करा. तिला ब्रह्मनाडी पण म्हणले, सुषुम्ना नाडी पण म्हणले. त्यामध्ये कमलतंतू सदृश कोटी कोटी विजेच्या तेजाप्रमाणे ऊर्ध्वगामिनी सुषुम्ना मूर्तीचं ध्यान करावं. हे मी सिद्ध सिद्धांत पद्धतीमधलं सांगते. तर त्या ठिकाणी ध्यान केलं म्हणजे अधिक कंठामध्ये मग कुठे आहे त्या ऊर्ध्वगामिनी सुषुम्नाचं, त्या ठिकाणी मग सर्व सिद्धी प्राप्त होतात. ही कुंडलिनी ब्रह्मरंध्रामध्ये परम आकाशाला व्यापून राहते असं तिथं म्हणलंय. आकाश परम आकाशाचा काय अर्थ होतो? आपण नुसतं आकाश म्हणतो. मग चिदाकाश शब्द आहे, मूर्धी आकाश शब्द आहे. आपण जर वाचत असाल योगशास्त्र तर त्याच्यामध्ये हे सगळे आकाश वेगवेगळे आलेले. तर इथं या सिद्ध सिद्धांत पद्धतीमध्ये आकाश, पराकाश, महाकाश, तत्वाकाश आणि सूर्याकाश असं आकाश पंचक सांगितले. कोणतं? आकाश, पराकाश, महाकाश, तत्वाकाश आणि सूर्याकाश असं इथे सांगितलेलं आहे. आता मी वाचून दाखवते सिद्ध सिद्धांत पद्धतीमध्ये काय म्हणतात. पंचमं कंठचक्रम चतुरंगुलम तत्र वामे इडा चंद्रनाडी दक्षिणे पिंगला सूर्यनाडी तन्मध्ये सुषुम्नां ध्यायेत सैवा अनाहत कला अनाहत सिद्धिर्भवति. मूलकंदात दंडलग्नां ब्रह्मनाडीं श्वेतवर्णां ब्रह्मरंध्रपर्यन्तं गतां संस्मरेत्. तन्मध्ये कमलतन्तुनिभां विद्युत्कोटिप्रभां ऊर्ध्वगामिनीं तां मूर्तिं मनसा लक्षेत तत्र सर्वसिद्धिदा भवति. सिद्ध सिद्धांत पद्धती 2:5-26-30 असा याचा संदर्भ आहे. यातील पराकाशाचा उल्लेख लक्ष्मीतंत्रामध्ये केलाय. म्हणजे या संदर्भात आकाश बाह्यसृष्टीत आहे तर पराकाश आत आणि बाहेर दोन्हीकडे, म्हणजे मठात पण बाहेर पण असं. ब्रह्मरंध्राद्वारे शरीरातील बाह्य आकाश, शरीरामध्ये आपल्या जे आकाश आहे ज्याच्यामध्ये सगळे रक्तवाहिन्या वगैरे वाहू शकतात, आपण बोलू शकतो, कारण वायू बोलायला सुद्धा आकाश लागतं ना. तर ते ब्रह्मरंध्राद्वारे बाहेरच्या आकाशाला ते आकाश जोडले गेले. सुषुम्ना ब्रह्मरंध्रापर्यंत आहे त्यामुळे तिला पराकाश व्यापून राहते असं म्हणलं. ध्यानमार्गात आकाशमार्गी म्हणजे ऊर्ध्वगती व्हायचं असतं. याबाबत समर्थ रामदास म्हणतात, आकाशमार्गी गुप्तपंथ जाणती योगी समर्थ इतरासहा गुह्यार्थ सहसा न कळे. तासबोध पहिला दशक 9वा समास 5वी ओवी. कोणती आहे? आकाशमार्गी गुप्तपंथ जाणती योगी समर्थ इतरासहा गुह्यार्थ सहसा न कळे श्रीराम. आकाशात जो प्रकाश दिसतो त्याचा उल्लेख तुकाराम महाराजांनी पण केलाय. ते म्हणतात, धवळले जगदाकार अंधार तो निरसला. अभंगच वाचून दाखवतो मी. धवळले जगदाकार अंधार तो निरसला सुनील प्रकाश उदयजला दिन अमृताचे पान जीवन कळा. शशी सूर्या झाली जिवे ओवाळणे आनंदा दाटली आनंदाची. असं तुकाराम महाराजांनी स्वतःच आकाश रूप सांगितलेलं आहे. आणि अणुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा भीमसेन जोशींनी म्हणलेला अभंग हा सगळ्यांना माहिती आहे. अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची मधला हा संदर्भ, हा अभंग मी घेतलेला आहे. पराकाश व्यापून राहणारी सुषुम्ना ही देवी स्वरूप आहे. तर
सुषुम्नेचा देवी म्हणून उल्लेख पुढे 188व्या श्लोकापर्यंत आहे, म्हणून तिची स्तुती केली. आता ही देवी संसार तापापासून आपली सुटका करून घेणारे जे जीव आहेत, जे योगी आहेत, जे साधना करतात, त्यांना मुक्ती मिळून देते. आणि सुषुम्ना कार्यशील झाली की उपासक ऊर्ध्वगामी होतो, ब्रह्मतत्वाकडे वाटचाल करू लागतो. यासाठी ही देवी सर्व जीवांच्या शरीरात मुख्य नाडीच्या रूपामध्ये स्थित आहे. मनुष्य आणि इतर प्राणी यांच्या शरीरात सुषुम्ना आहे. आपल्या गोमातेमध्ये जे वशिंड आहे त्यातून सुषुम्ना जाते, असं ते जे शास्त्री आहेत त्याबाबतचे ते सांगतात. अखिल जीवा मात्र ती प्राणशक्ती आहे, पण तिचं दर्शन घ्यायला, तिचं ज्ञान व्हायला गुरुकृपा लागते. सर्वांचं शरीर चालवणारी तीच आहे, पण बद्ध माणसं तिच्याकडे लक्ष देत नाही. आता आणखीन जी आहे ते जे वर्णन आहे ते आपण उद्याला बघूयात. मी आपल्याला सांगितलं की हे खूप विस्ताराने वर्णन आहे आणि हे तेवढंच, पण मला जेवढं कळालं असेल तेवढं मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते. तर आपण याचं वर्णन उद्या राहिलेलं बघूया. आता आपण थांबू. आपण सगळे गुरुकृपेने हा माणूस कसा योग्य होतो तिथपर्यंत आपण आलेलो आहे. 184 श्लोक आपले झाले. 185व्या श्लोकापासून 188 पर्यंतचं वर्णन मी आपल्याला उद्या सांगते. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि.